मी कधी जन्मालाच आलो नाही आणि कधी मरणारही नाही. ही ओळ आहे ओशो यांच्या समाधीवर कोरलेली. पण जर ते कधी मरणारच नव्हते, तर त्यांच्या मृत्यूभोवती इतकं गूढ का आहे? आज आपण एका अशा व्यक्तीची कथा जाणून घेणार आहोत, ज्यांनी जगाला विचार करायला शिकवलं, पण स्वतःचं जाणं अनेक प्रश्न मागे ठेवून गेलं. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. 11 डिसेंबर 1931 मध्य प्रदेशातील कुचवाडा गाव येथे जन्म झाला चंद्रमोहन जैन यांचा. लहानपणापासूनच त्यांना जीवन, मृत्यू आणि आत्म्याबद्दल प्रश्न पडायचे. त्यांनी आपल्या ग्लिम्सेस ऑफ माय गोल्डन चाइल्डहुड या पुस्तकात लिहिलं आहे की त्यांना अज्ञाताचा शोध घ्यायची तीव्र ओढ होती. जबलपूरमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि प्राध्यापक झाले. पण ते फक्त नोकरीपुरते मर्यादित राहिले नाहीत. लवकरच त्यांनी नोकरी सोडली आणि आचार्य रजनीश म्हणून देशभर प्रवचन देऊ लागले. त्यांच्या बोलण्यामध्ये एक वेगळीच ताकद होती, जी थेट लोकांच्या मनाला भिडायची. ओशोंनी पारंपरिक धार्मिक विचारांना आव्हान दिलं. ते म्हणायचे, जीवन दाबून नाही तर पूर्णपणे जगून समजून घ्या. त्यांनी नवसन्यास चळवळ सुरू केली आणि स्वतःला ओशो हे नाव दिलं. त्यांच्या ध्यान शिबिरांमध्ये हजारो लोक सहभागी होत होते. तरुण पिढी विशेषतः त्यांच्या विचारांकडे आकर्षित होत होती. ओशो हे फक्त गुरु नव्हते, ते एक विचार होते, एक अनुभव होते. 1981 ते 1985 दरम्यान ओशो अमेरिकेत गेले. ऑरेगॉनमध्ये त्यांनी एक भव्य कॅम्पेन उभारलं, रजनीशपुरम. सुमारे 65,000 एकरांवर पसरलेले हे आश्रम शहर जगभर चर्चेत आलं. पण त्यांच्या जीवनशैलीमुळे वाद निर्माण झाले. महागड्या गाड्या, दागिने आणि अलिशान राहणीमान यामुळे लोकांनी प्रश्न उपस्थित केले. हा आध्यात्मिक गुरु की एक भव्य साम्राज्य उभारणारा नेता? स्थानिक लोकांचा विरोध वाढला. सरकारनं चौकशी सुरू केली आणि अखेर 1985 मध्ये ओशो भारतात परतले. भारतात परतल्यानंतर ओशो पुण्यातील कोरेगाव पार्क येथे राहू लागले. त्यांच्या ध्यान केंद्रात पुन्हा एकदा शिष्यांची गर्दी वाढू लागली. पण अचानक 19 जानेवारी 1990 रोजी त्यांच्या निधनाची बातमी आली. अधिकृत कारण सांगितलं गेलं, हृदयविकाराचा झटका. ओशोंच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. डॉक्टर गोकुल गोकानी यांना त्यांच्यावर उपचार करण्याची संधीच दिली गेली नाही, असं त्यांनी आपल्या शपथपत्रात म्हटलं आहे. ओशो गंभीर अवस्थेत होते. मग त्यांना हॉस्पिटलमध्ये का नेलं नाही? आश्रमात डॉक्टर असताना बाहेरच्या डॉक्टरांना का बोलावलं? मृत्यूचं कारण इतक्या लवकर कसं निश्चित करण्यात आलं? हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत आणि त्याचमुळे त्यांच्या मृत्यूभोवती गूढ निर्माण झाला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर फक्त 1 तासाने त्यांचं दहन करण्यात आलं. शिष्यांना दुरूनच दर्शन घ्यायला सांगितलं गेलं आणि चितेवर मोठ्या प्रमाणात केरोसिन ओतण्यात आलं, असं सांगितलं जातं. इतकी घाई का करण्यात आली? हा प्रश्न अनेकांना आजही पडतो. ओशोंच्या नावावर हजारो कोटींची संपत्ती आणि शेकडो पुस्तकं आहेत. त्यांच्या मृत्यूपत्रावर वाद निर्माण झाला आहे. काहींनी दावा केला आहे की त्यावरील स्वाक्षरी बनावट आहे. हे प्रकरण आजही मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरू आहे. दुसरीकडे ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की ओशोंचा मृत्यू नैसर्गिक होता आणि कोणताही संशय नाही. ओशो म्हणायचे, मृत्यू हा शेवट नाही, तो एक नवीन सुरुवात आहे. पण त्यांच्या स्वतःच्या मृत्यूभोवती अनेक प्रश्न उभे राहिले. आजही लोक विचारतात, ओशोंचा मृत्यू खरोखरच नैसर्गिक होता की त्यामागे काहीतरी गूढ दडलं होतं? कदाचित याच प्रश्नामुळे ओशो आजही जिवंत आहेत, त्यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या शब्दांमध्ये. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच रहस्यमय कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.